बदलापूर शाळांमध्ये आपल्या स्वागत आहे. आज बदलापूर जिल्हा येथे संयुक्त भारत पक्षातर्फे अमर उपोषण करण्यात आलं. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नक्की अमर उपोषण मागचं कारण काय होतं. ज्या गैरसोयी आहेत बदलापूर रेल्वे स्थानकावर त्या संदर्भात त्या 18 मागण्या ज्या आहेत तो संघर्ष तर बाजूलाच राहिला, परंतु ही रेल्वेची जी पोलीस फोर्स आहे ती एक असो किंवा लोहमार्ग पोलीस असो, हे आम्हाला इथे बसायला सुद्धा देत नाही. सकाळी 10 वाजतापासून आम्ही इथे उन्हात उभे आहोत. ज्येष्ठ नागरिक आहेत, स्त्रिया आहेत, आम्ही उन्हात उभे आहोत. तर यांना एवढंही नाही आहे की यांना जागा उपलब्ध करून द्यावी. 18 मागण्या काय पूर्ण करतील. त्यामुळे हे अतिशय मस्तवालसारखी भूमिका आहे की आम्ही जागाही देणार नाही, बसूही देणार नाही. जे काही करतात मनमर्जी आतमध्ये त्या गैरसोयी आहेत. जी आता काही दिवसापूर्वी एक मुलगी ट्रेनमधून पडून वारली, त्यांना कशाचंच गांभीर्य नाही, फक्त हे दडपशाही करतात. आज सकाळी इथे 25-30 RPF जवान आणि पोलीसवाले होते. त्यांनी आम्हाला अगदी असं उभं करून ठेवलेलं आणि ह्या तापमानात आम्ही सकाळपासून उभे आहोत. ते बसूही देत नाही. ही जागा जिथे आम्ही निवडली आहे ती जागा कोणाच्याही आधीमध्ये काही फरक पडणार नाही. आम्ही इथे बसलो करू, तरी सुद्धा हे लोक बसू देत नाही. इतकं यांची आदर. पत्र वगैरे दिलं होतं. बघा, आंदोलन रेल्वेच्या संबंधित आहे तर उपोषण रेल्वेच्या आजूबाजूलाच होणार, रेल्वे स्थानकाच्या समोर होणार. हा प्लॅटफॉर्म नाहीये, पटरी नाहीये किंवा तुमचं बुकिंग ऑफिस नाहीये, काहीच नाही, रिकामी जागा आहे. तर आंदोलन इथे करणार तरच प्रभावी होईल. रेल्वे सुद्धा भारतीय आहे, आम्ही सुद्धा भारतीय. भारतीय संविधानाने हक्क दिलेला आहे. हे अगदी ब्रिटिशांची रेल्वे असल्यासारखे हे वागणूक देत आहेत आम्हाला. ही कोणती शिक्षा आहे की आम्ही उभे आहोत, इथे बसूही नका, बॅनर लावू नका, गाद्या टाकू नका, वर छत लावू नका. ही कोणती शिक्षा. नाही, रेल्वेतर्फे फक्त त्यांचा पोलीस फोर्स तेवढा आलेला बाहेर तुम्ही आणि ती तशी येणार नाही. इथे आमरण उपोषण करता मेला तरी ते दखल घेणार नाही. त्यांना तसे सुट्टे पडलेले नाही. ते त्यांच्याच मगरुलीमध्ये जगतात, त्यांच्याच एक नियम आहेत, त्यांचे कोर्ट आहेत, त्यांनीच ते चालतात. प्रवाशांचं पाहिजे. आज तुम्ही अमर उपोषण करताय, काय होतं मागण्या पूर्ण होणार, 100% होणार आणि होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार. आमरण उपोषणाच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. जोपर्यंत ते आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन चालू. आणि जर मागणी पूर्ण नाही झाली नाही, अजून तरी त्या गोष्टीचा विचार केलेला नाही. आमरण उपोषण हे तोपर्यंत आहे जोपर्यंत ते दखल घेत नाही. त्यामुळे सध्या तरी आम्ही याच भूमिकेवर ठाम आहोत. पुढच्या स्ट्रॅटेजी वगैरे अजून काहीच नाही. आणि हेच एक मोठं शस्त्र आहे आमरण उपोषणाचं. त्याची जर ती दखल घेत नसतील मग त्यांच्यासारखे तेच आहे की ते जुमानत नाही जनतेला, जनतेच्या समस्या. तर बघूया हा संघर्ष किती दिवस चालतो. आम्हाला तरी स्पष्ट हेच म्हणायचं आहे की त्यांनी काही मला या जागेवरती बसण्यासाठी विरोध केलेला आहे. तर त्यांना स्पष्टपणे हेच म्हणत आहे की तुम्हाला या जागेवर आक्षेप असेल पर्यायी जागा आम्ही तिथे बसू, परंतु ते काय ऐकायला तयार नाही. आणि आम्हाला तरी स्पष्ट आमची हीच मागणी की जोपर्यंत ते DRM साहेब ज्यांना आम्ही निवेदन दिले 10 दिवस होऊन गेले, अजून त्यांनी आम्हाला त्या संदर्भात कुठल्याही गोष्टी कळवलेल्या सुद्धा नाही. काल वरिष्ठ पोलीस नितीन पाटील साहेब त्यांच्या एक मीटिंग आयोजित केली आणि त्या माध्यमातून आम्ही ते म्हणाले की आम्ही तुमच्या वरिष्ठांसोबत मीटिंग अरेंज करतो. तर ती मीटिंग अरेंज करताना की आमच्या समोर ठेवल्या की तुम्ही फक्त ज्या प्रमुख 5 मागण्या असतील त्याच तुम्ही ठेवा. 1 तास तुम्हाला आम्ही देऊ. CST ला जायचं. CST ला जाऊन आम्ही काय करणार. आम्ही इथे स्थानिक आहोत, बदलापूरमधले आम्ही स्थानिक नागरिक आहोत आणि आमची अशी अपेक्षा आहे की हे DRM साहेब आहेत त्यांनी बदलापूरला आलं पाहिजे आणि इथे येऊन सर्व्हिस करून आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्हाला बेसिक गोष्ट आहे की फक्त DRM साहेबांनी इकडे यावं, आमच्या समस्या जाणून घ्याव्या, बदलापूर रेल्वे जाणून घ्याव्या आणि काहीतरी तोडगा काढावा समोरातून. तुम्ही इतर लोकांना जे शब्द देता की आम्ही हे कोशिश करणार आहोत किंवा नाही करणार आहोत, ते तुम्ही वैयक्तिक देऊन बदलापूरपर्यंत या, त्याची पाहणी करा आणि करून घालायच्या नंतर मग जो पण तुमचं जे विजन असेल किंवा जो पण समोरासमोर क्लिअर करून टाकणार. आम्हाला उपोषण का करायचं कारण की आम्ही मागण्या मागतो. आम्हाला काय असं तुम्हाला वेगळ्या गोष्टी करायच्या नाही. आणि आता आम्ही सर्वजण एक बोलतात ना, सर्व सिनियर सिटीजन आम्ही लोक आहोत, ह्या आम्हाला बोलतात ना की आम्हाला हे उपोषण कसं त्यांचं हे होईल, निष्फळ होईल, हे त्यांचा प्रयत्न आहे. पण तो प्रयत्न आम्ही त्यांचा कधी होऊन देणार नाही. आणि आजही येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही उपोषण कंटिन्यू बसत आहोत.
बघूयात मग आता हे उपोषण किती दिवस अजून चालतंय. PDS विधान